प्रथमतः मी पास्टर विकास कांबळे यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली आणि खरोखर सिस्टर पल्लवी, डॉक्टर सिस्टर पल्लवी यांचे देखील आभार मानते की खरोखर त्या कुटुंबाने मला देवाच्या वचनात चालवण्यासाठी सुवर्ण संधी दिली. पुन्हा एक वार मी एकदा पूर्वी आले होते आणि ही दुसरी संधी आहे. त्याबद्दल सर्व गौरव मी देवाला देते. हालेलुया. खरोखर आता ब्रदरांनी गाणं गायलं की पवित्र आत्म्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. पवित्र आत्म्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करू आणि आपल्या उपदेशाला सुरुवात करणार. माझा आवाज क्लिअर आहे का? असेल तर मला साईन दाखवा. आमेन. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद माझे जिवंत बापा, होय स्वर्गीय पित्या, मनापासून तुझे आभार मानते. तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देते. ह्या सुंदरशा समयी तू ह्या कुटुंबामध्ये मला पुन्हा एक वार आणलंस. ही केवळ तुझी 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 आणि तुझीच दया आहे प्रभू. हा तुझा प्लॅन होता माझे जिवंत बापा की आज मी इथे असावं. आणि खरोखर प्रभू परमेश्वर, आलेल्या प्रत्येकाचे हृदय तू ह्या स्तुती आराधनेत तयार केलेलं आहेस. जे बीज तू पेरणार आहेस पवित्र आत्म्यात देवा, ते बीज प्रत्येकाच्या हृदयात रुजलं जाणार आहे. अद्भुतरित्या येणाऱ्या दिवसात ते फल देणार असं झालं म्हणून तुझी स्तुती करते. तुला धन्यवाद देते. मनापासून तुझे आभार आणि आभार आणि आभार मानते. इथून पुढचा सर्व वेळ मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करते. विशेषतः पवित्र आत्म्या देवा, माझा संपूर्ण जीव, आत्मा आणि शरीर मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करते. बोलणारा तू आहेस. होय, मुख माझे असेल पण शब्द तुझे असेल. तू आमच्याशी आज जे बोलणार आहेस ते अद्भुत आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. येशूच्या नावात मागते. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आज आपण ख्रिस्ती जीवनामध्ये कसं चालायचं हे बघणार आहोत. खरं ख्रिस्ती जीवन काय आहे. आणि आपण साधारण नव्हे तर असाधारण व्यक्ती आहोत. तर त्यासाठी आपण 1 कोरिन्थियाचा 3रा अध्याय आणि 1 ते 3 मी वाचते. कोरिन्थीकरास पहिले पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 1 ते 3 मी वाचते. बंधुजन हो, जसे आत्मिकांबरोबर बोलावे तसे तुम्हा बरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हा शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुमच्यात हेवा व कलह ही आहे. यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही? कारण दैहिक आहात की नाही? हालेलुया. तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही? जे शेवटला शब्द आहे प्रियांनो, की तुम्ही, यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही, तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही. त्याला अंडरलाईन करा की ज्यावेळेस दैहिक जीवनात जगतो त्यावेळेस मानवी रीतीने चालतो असं देवाचं वचन सांगत आहे. पाऊल म्हणतो की मी तुम्हास दूध पाजले, अन्न दिले नाही, जड अन्न दिले नाही. जसं आत्मिकांबरोबर बोलावं तसं मला तुमच्या बरोबर बोलता येत नाही, मी बोलू शकत नाही. तर दैहिकांबरोबर म्हणजे ख्रिस्तामधील बालकांबरोबर जसं बोलायचंय तसा मी बोलत आहे. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुमच्यात हेवा व कलह ही आहेत. यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही त्यांनाच विचारतो. आणि तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही? हालेलुया. होय प्रियाने, ज्यावेळेस आपण दैहिक असतो त्यावेळेस आपण देवाचं वचन सांगतो की मानवी रीतीने चालतो. पण त्याही पेक्षा जर आपण आध्यात्मिक जीवनात वाढत असू तर मानवी जीवनापेक्षा एक काहीतरी वेगळं जीवन आपलं आहे. आणि ते जीवन आज आपण बघणार आहोत. हालेलुया. ख्रिश्चॅनिटीमध्ये आपल्याला बालकाप्रमाणे नव्हे तर प्रौढतेप्रमाणे जीवन जगायचं आहे. आपल्याला आध्यात्मिकरित्या वाढायचं आहे. आध्यात्मिकरित्या वाढणे
म्हणजे आपलं जेवण हे देवाचं वचन आहे, रोजचं फूड हे देवाचं वचन आहे, आणि त्यात आपली रोज आणि रोज वाढ होती प्रियांना, आणि त्याप्रमाणे आपण वाढत जातो. परंतु जर आपण बालक असू, जर आपल्या जीवनामध्ये आपली बालकाची स्थिती असेल तर ते जीवन दैहिक आहे. आपण आणखीन एक वचन वाचणार आहोत, 1 योहान 2:12. योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 12वे वचन. योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 12वे वचन. मुलांनो, मी तुम्हास लिहितो कारण त्याच्या नामामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहितो कारण दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. इथं मुलांनो, मी तुम्हास लिहितो म्हटलं. मुलांची संगती त्यांनी पापाबरोबर केलेली आहे. ही मुलं हे पाप करतात, त्यांना कळत नाही, ते त्यांना तेवढं देवाचं ज्ञान नाही, म्हणून ते कधीतरी पाप करू शकतात. त्यांच्या पापांची त्यांना क्षमा झाली आहे असं पाऊल म्हणतो. बापांना म्हणतो की जो प्रारंभापासून आहे त्याचं ज्ञान तुम्हाला आहे. जो प्रारंभापासून आहे, जो महान परमेश्वर आहे, त्याला तुम्ही जाणता, त्याला तुम्ही ओळखता, त्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि तरुणांना तो म्हणतो की तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेला आहे, तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेला आहे. बापांची तुलना मुलांची तुलना संगती त्याने पापाबरोबर केली, बापांची संगती ज्ञानाबरोबर केली, आणि तरुणांची संगती त्यांच्यामध्ये असलेला जी पावर, जी शक्ती, जे बलवान असतात त्याच्याबरोबर केलेली आहे. पावलाने बापाची जी स्टेज दाखवलेली आहे, त्या बापाला जो प्रारंभापासून पिता आहे त्याचं ज्ञान आहे. तरुणांच्या बाबतीत तो म्हणतो की त्या दुष्टाला तुम्ही जिंकलेला आहे. तरुण म्हटलं की आपण नेव्हीमध्ये बघतो सर्वसाधारण की तरुणांची भरती केली जाते. 50, 60, 70, 80 अशा लोकांना नेव्हीमध्ये कधीच घेत नाही. तरुणांच्या मध्ये एक शक्ती असते, एक पॉवर असते. तरुण जी काही त्यांच्यामध्ये एनर्जी असते त्यांनी काहीतरी क्रिएट करू शकतात, क्रिएटिव्ह पॉवर असते त्यांच्यामध्ये. आणि खरोखर जर याचं ज्ञानच त्यांना नसेल की आपल्यामध्ये जी शक्ती आहे, आपल्याला जे काही देवाने स्किल दिलेलं आहे, जे काही देवाकडून आपल्याला गिफ्ट मिळालेले आहे, त्याचं जर ज्ञानच नसेल तर ते तरुण देवाच्या कार्यासाठी उपयोगी न पडता जगामध्ये आपला संपूर्ण वेळ घालवतात, चुकीच्या गोष्टीमध्ये त्यांचा संपूर्ण वेळ ते स्पेंड करतात. आणि खरोखर प्रियांनो, दुःखाची गोष्ट आहे की ज्या वेळेस त्यांचं संपूर्ण वय झालेलं असतं आणि ते वयस्कर ह्या स्टेज मध्ये येतात, त्यावेळेस त्यांना कळतं की आपण आपलं सर्व तारुण्य जगिक गोष्टीमध्ये घालवलेलं आहे. फार मोठी मिस्टेक आहे प्रियांनो. जीवन एकदाच आहे. ह्या ज्या पावलाने स्टेज दाखवल्यात, ज्या लेवल दाखवल्यात, त्या स्टेज मधून प्रत्येकाला जायचंच आहे. परवाच पास्टरांनी सगळ्या बालपणापासून वयस्करापर्यंत स्टेज आपल्याला सांगितले. तर 3 प्रकारच्या लेवल्स पावलाने इथे दाखवलेल्या आहेत की खरोखर हे जीवन एकदाच आहे, हा प्रवास एकदाच आहे. जो गेलेला वेळ परत कधीच येत नाही, गेलेला क्षण देखील परत कधीच येत नाही प्रियांनो. परमेश्वर प्रत्येक क्षणाचा हिशोब आपल्याकडनं घेणार. परंतु ह्या गोष्टीचं आपल्याला तारुण्यात ज्ञान नसेल, आपल्याला जी शक्ती दिली, आपल्याला जी क्रिएटिव्ह एनर्जी आहे, आपल्यामध्ये अनेक प्रकारचे स्किल आहेत, आणि ते जर देवाच्या कार्यासाठी आपण वापरले नाही तर ही फार सिरियस मिस्टेक आहे. कारण प्रभूंचं वचन सांगतं की तू आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या उत्पन्न कर्त्याला स्मर, जे त्याने आयुष्य दिलेलं आहे. की तो म्हणतो की
तरुणांनो, मी तुम्हास लिहितो की तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेला आहे. त्या दुष्टाला जिंकण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. बापांना तो सांगतो की जो प्रारंभापासून महान परमेश्वर, जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचं ज्ञान ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे. मुलांना सांगत आहे की तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा झालेली आहे. परंतु जर मुलांसारखी आपण बघितलं की स्थिती असेल तर ते दैहिक जीवन आहे. तेव्हा तरी एकदा पाप घडतं आणि ते झाकण्यासाठी आणखीन पाप मनुष्य करतो. ही बालक स्थिती आहे ख्रिस्तामध्ये. परंतु तेच जर आपण सत्य बोललो कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर आपल्याला कुठल्याही मनुष्याचं भय नसावं, कुठल्याही मनुष्याच्या ओपिनियनची गरज नाही. कोणी काय म्हणाल आपल्याला ते सत्य बोलल्यानंतर, त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जे सत्य आहे तेच बोलणं गरजेचं आहे, ना की एक लबाडी करण्यासाठी दुसरी लबाडी करण्याची गरज आहे. पावलाने हे सुंदर आपल्याला लेवल्स दाखवलेले आहेत. आणि खरोखर ज्यावेळेस तो पुन्हा एक वार म्हणतो, पुढील वचन मी वाचते 13व, की बापांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहितो कारण दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्हाला पित्याचे ज्ञान झाले आहे. इथं परत लिहिलं त्यांनी, मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे, तुम्हाला पित्याचं ज्ञान झालेलं आहे. इथं फार मोठा फरक आहे की पहिलं त्यांची संगती पापा बरोबर केली, आता पित्याचं ज्ञान झालं म्हणून सांगण्यात आलेलं. पण त्या मुलांना, त्या बालकांना पित्याचं ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान, की जसं जगी बालक आपल्या पित्याला कसं ओळखतं की बाहेर वडील जाताना पप्पा मला हे आणा, पप्पा मला ते आणा, हे द्या ते द्या, एवढ्या गोष्टीसाठी तो आपल्या पित्याला चांगल्या रीतीने ओळखत असतो की आपल्याला पिता बाहेर गेला की काही ना काहीतरी आणणारच आहे. अशा प्रकारे जे बालक स्थितीमध्ये आहेत ख्रिस्तामध्ये, ते तेवढ्याच आपल्या परमेश्वराला तेवढ्याच लेवल पर्यंत ओळखतात. तेवढंच ज्ञान त्यांना आहे की एक पिता आहे आणि त्याला आपल्याला हे मागायचंय ते मागायचंय, फार मोठी लिस्ट असते. मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मी ही चूक केली, फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह मी. ह्या दोनच गोष्टी बालकांच्या जीवनात घडत असतात, मला दे आणि मला फॉरगिव्ह कर. परंतु आपण बघतो की आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढण्याची गरज आहे. तो बालकांची जी ख्रिस्तामध्ये स्थिती आहे त्याला दैहिक जीवन म्हटलेलं आहे. त्याला दैहिक जीवन, तो म्हणतो मी तुमच्या संगती आध्यात्मिकरित्या बोलूच शकत नाही, कुठलंच आध्यात्मिकरित्या कम्युनिकेशन करू शकत नाही, कारण तुम्ही अजूनही हेवा देवा करता, अजूनही तुमच्यामध्ये कलह आहेत, म्हणजेच तुम्ही दैहिक आहात की नाही. आणि तुम्ही अजूनही मानवी रीतीने जगता. आपण अंडरलाईन का केली? मानवी रीतीने जगणे, हे पुढे आपल्याला कळणार आहे की मानवी रीतीने जगण्यापेक्षाही अधिक काहीतरी आपल्या जीवनामध्ये आहे. प्रिय, त्याला ख्रिश्चनिटी म्हणतात, त्याला नवीन जीवन म्हणतात. हालेलुया. दोन पेत्र 3:18, पेत्राचं दुसरं पत्र, तिथेच मागेच आहे एक योहानाच्या नंतर. दोन पेत्र 3:18 आपण वाचूया. आणि आपला प्रभू व तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कृपेत व ज्ञानात वाढा, त्याला आता आणि अनंत कालपर्यंत गौरव असो. आमेन. आणि आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा म्हटलेला आहे. त्याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढायचे आपल्याला. प्रियांनो, कृपा म्हणजे काय? कृपेत वाढणं म्हणजे काय? कृपेत वाढणं म्हणजे जी आतील मनुष्य जो आहे, जो आत्मा आहे आपल्यामध्ये, पवित्र आत्मा, त्या आत्म्यात जे कार्य होतं ते आपल्या शरीराने बाहेर लोकांना दिसतं. जे आत्मिक कार्य आहे ते बाहेर प्रगट केलं जातं. ती कृपा आहे की कधी कधी तुम्ही म्हणत असताल, एखादा मनुष्य किंवा एखादी स्त्री अतिशय देवामध्ये आशीर्वादित जीवन जगत असेल तर आपण म्हणतो, हा, ह्या व्यक्तीमध्ये देवाची खूप कृपा आहे.
त्या व्यक्तीवर भरपूर कृपा आहे. का म्हणतो आपण तसं? कारण त्याच्या आत्म्यामध्ये ते कार्य झाल्यामुळे, प्रभूच्या कृपेचं कार्य अंतःकरणात झाल्यामुळं पवित्र आत्म्याद्वारे ते का बाहेर प्रगट होते. आणि ते आपल्याला दिसतं की ह्या व्यक्तीवर देवाचं गौरव आहे, ह्या व्यक्तीमध्ये देवाची कृपा आहे. आणि त्याचं वचन सांगतं की परमेश्वराच्या बायबलमध्ये लिहिलंय की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात वाढलं पाहिजे. त्याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढलं पाहिजे. कृपेत आपण बघितलं की जे आपल्याला आत्म्याचं आतील कार्य बाहेर प्रगट करणं, आणि त्याच्या ज्ञानात वाढणे म्हणजे काय? त्याचं ज्ञान प्राप्त करून घेणे प्रियांनो, की त्याचा येशू ख्रिस्ताचा खरा अनुभव काय आहे, त्याच्यामध्ये फेलोशिप केल्यानंतर आपण कशा प्रकारचा एक्सपिरियन्स करतो, तो ख्रिस्त म्हणजे कोण आहे, त्या ख्रिस्ताचा खरा अनुभव आपल्याला होतो. त्या ज्ञान प्राप्त करणे म्हणजे ख्रिस्ताचा खरा अनुभव घेणे आहे. त्याच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाढत जा, म्हणजे आपल्यामध्ये ती ख्रिश्चॅनिटीची ब्युटी बाहेर पडते. कित्येक लोकांना आपण जर देवाच्या वचनामध्ये चालत असतील आणि अद्भुतरित्या ते आशीर्वादित आणि अभिषिक्त जीवन जगत असतील, तर आपल्याला त्यांच्यामधून देवाचं तेज दिसतं प्रिय. एक प्रकारची ब्युटी त्यांच्यामधून दिसते आपल्याला. ते ख्रिस्ती जीवन आहे की आपल्याला सांगण्याची गरज नाही, तर तुमच्या मधून ती ब्युटी बाहेर पडेल, तुमच्या मधून ती सुंदरता बाहेर पडेल, तुमच्या मधून त्या देवाचं गौरव बाहेर पडेल. हालेलुया. आणि काही लोक असे असतात जे दैहिक जीवनात असतात की सतत त्यांच्या चेहऱ्यावर मरगळ असते, सतत ते काही ना काहीतरी देवाजवळ कंप्लेंट्स करत असतात. ते कधीच आनंदी दिसत नाहीत, कारण ते दैहिक मानवी रीतीने जगत असतात. हालेलुया. आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढायचं आहे, त्याच्या ज्ञानात आणि त्याच्या कृपेत वाढायचं आहे. आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढायचं आहे प्रियांनो, त्याच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाढायचं आहे प्रियांनो, त्याच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाढायचं आहे. बायबलमध्ये आपण बघतो की येशू ख्रिस्त आपला तारणार आहे. कित्येक लोक त्याला तारणारा म्हणून ओळखतात, पण फार वेळ तो तारणारा नव्हता प्रियांनो. ज्यावेळेस इस्रायलला इजिप्त मधनं बाहेर काढण्यात आलं, प्रभूने त्यांना गुलामगिरीतून सोडवलं. इजिप्त म्हणजे आपण जगाचं प्रतीक समजतो, आणि इस्रायल एक मंडळी आहे. ज्यावेळेस इजिप्त मधून ते कनान देशात, वचन दत्त देशात, प्रॉमिस लँड मध्ये जाण्यास निघाले, त्यावेळेस त्यांचा मार्ग जंगलातून नव्हता प्रियांनो. परंतु त्यांना सर्वांना माहित आहे वचनाप्रमाणे की त्यांना 40 वर्ष त्या जंगलात गोल 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 फिरावं लागलं. त्यांना मार्ग सापडत नव्हता. तो मार्ग त्यांचा नव्हताच, जंगलातला मार्ग त्यांचा नव्हताच, परंतु 40 वर्ष त्यांना जंगलातच गोल गोल फिरावं लागलं. आणि जे अविश्वासणारे होते ते पूर्ण जनरेशन त्या जंगलामध्ये एक्सपायर झाले, मरण पावले. आणि जे विश्वासणारे होते ते वचनदत्त देशात पोहोचू शकले. थोडक्यात आपल्या मंडळीचं हेच पिक्चर आहे. ज्यावेळेस इस्रायल इजिप्त मधनं निघाले, त्यावेळेस त्यांना सगळ्या गोष्टी देव पुरवत होता, परंतु जे अविश्वासणारे होते ते माइंडली परत इजिप्त मध्येच होते. मनाने ते इजिप्त सोडूच शकत नव्हते. ते तरीही तिथल्या आठवणी काढत होते, मनाने ते पूर्ण इजिप्त मध्येच होते, आणि म्हणून त्यांना जंगलामध्ये फिरावं लागलं. आणि त्यांना त्या देवाच्या विसाव्यात येता आलं नाही, देवाच्या प्रॉमिस लँड मध्ये येता आलं नाही, देवाच्या वचनदत्त देशामध्ये, जिथे दुध आणि मधाचा देश म्हटलेला आहे, त्या देशात त्यांना जाता आलं नाही प्रियांनो. आजही आपल्या मंडळीचं तेच पिक्चर आहे. ज्यावेळेस आपण बॉर्न अगेन होतो,
त्यावेळेस जगी जीवनातून आपण आध्यात्मिक जीवनामध्ये येतो. इजिप्त मधनं आपण निघून डायरेक्ट कनानमध्ये जातो. हालेलुया. आपल्याला तारणारा म्हणून फक्त येशू ख्रिस्ताला ओळखायचं नाही, त्या जंगलामधल्या येशू ख्रिस्ताला ओळखायचं नाही, तर त्या कणानातल्या येशू ख्रिस्ताला आपल्याला आज ओळखायचं आहे. हालेलुया. की आपल्याला जंगलाचा अनुभव नाहीच आहे मुळी. आपण ज्या क्षणाला बॉर्न अगेन होतो, आपण जगिक जीवनातून कणानामध्ये एंट्री करतो. आपली नेमणूक त्या कणानामध्ये आहे प्रियांनो, त्या प्रॉमिस लँड मध्ये आहे, त्या सियोनेत आहे. हालेलुया. परंतु कित्येकांना याचं ज्ञान नसल्यामुळं ते जंगलातच फिरत राहतात. आणि कित्येक वेळा असं म्हटलं जातं की ख्रिस्ती जीवन फार कष्टमय जीवन आहे. कष्टाशिवाय ख्रिस्ती जीवनच नाही, खूप खडतर जीवन आहे. अज्ञानामुळे कित्येकांचा नाश होतो असं देवाचं वचन सांगतं. की जर देवाच्या इच्छेप्रमाणे, जी देवाची इच्छा आहे की आपण जंगलात हा मार्गच नव्हता ठेवलेला परमेश्वराने, त्यांना डायरेक्ट कनानामध्ये जायचं होतं, परंतु देवाची इच्छा न जाणता त्यांच्या कुरकुरीमुळे आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांना फिरावं लागलं. आज आपल्याला जर देवाच्या वचनाचं ज्ञान असेल तर परीक्षा येणार, संकट येणार, परंतु त्यावर चालण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वराने दिलेलं आहे. हालेलुया. आपल्याला त्या कणानातला अनुभव घ्यायचा आहे. ते एक वेगळं जीवन आहे, ते एक डिफरंट लाईफ आहे. हालेलुया. ज्याला आपण बॉर्न अगेन नंतरचं जीवन म्हणतो. ज्याच्या ठाई ख्रिस्त आहे तो नवीन उत्पत्ती आहे. नवीन उत्पत्ती जी पूर्वी नव्हतेच. हालेलुया. जी पूर्वी नव्हतेच अशी ख्रिस्तामध्ये जे आहेत ते नवीन उत्पत्ती आहे. न्यू क्रिएशन. पूर्वीचं जीवन मेलं आणि ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाला. तो कणानातला अनुभव प्रियांनो आज आपण बघणार आहोत. किती जीवन, किती अद्भुत जीवन आहे. हालेलुया. ते जीवन किती अद्भुत जीवन आहे. ते ख्रिस्तामधील जीवन आहे. ते ख्रिस्ताच्या ठाई असलेल्यांसाठीच जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. त्या अद्भुत जीवनामध्ये आज आपण कुठला अनुभव घेणार आहोत ते बघत आहोत. 2 कोरिंथ 5:17 सर्वांना माहित आहे की ज्याच्या ठाई ख्रिस्त आहे तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झालेले आहे. ज्यावेळेस आपण हे वचन बोलतो किंवा हे वचन ग्रहण करतो किंवा याच्यावर मनन करतो, त्यावेळेस कित्येकांना वाटतं की असं कसं काही नवीन जीवन, मला तर काहीच फिलिंग झालेलं नाहीये. ज्यावेळेस मी बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस कुठलंच फिलिंग मला झालेलं नाही, मला कुठले शहारे आले नाही, मला काही इलेक्ट्रिक शॉक सारखं आतमध्ये काहीच भावना निर्माण झालेल्या नाही. मला असं काहीच वाटलं नाही. प्रियांनो, फिलिंग्स वर नवीन जीवन नाही. काही वाटू न वाटू तुम्ही नवीन उत्पत्ती आहात वचनाप्रमाणे. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याच क्षणाला तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती झालेला आहात. होणार आहे असं लिहिलेलं नाही. ऑलरेडी ख्रिस्ताच्या मध्ये तुम्ही नवीन उत्पत्ती आहात म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि ती नवीन उत्पत्ती आपण आहोत. धन्यवाद परमेश्वर. ज्यावेळेस आपण बघतो कित्येकांना वाटतं की मी ह्याला प्रार्थना करायला सांगतो, मी त्याला प्रार्थना करायला सांगतो. बघा ना, मला खूप प्रॉब्लेम आहेत, माझ्यासाठी प्लीज प्रार्थना करा. आमच्या घरात हे प्रॉब्लेम्स आहेत, हे आजार आहेत. इकडं रिक्वेस्ट, तिकडं रिक्वेस्ट, ह्या चर्चच्या पास्टरांना फोन करणे, त्या चर्चच्या पास्टरांना फोन करणे, अनेक ठिकाणी त्याच प्रेयरच्या रिक्वेस्ट देऊन मोकळे होतात. का तर ख्रिस्ती जीवन प्रार्थनामय जीवन आहे. परंतु प्रियांनो, चूक आहे हे.
कधी कुठल्या वचनात परमेश्वराने लिहिलंय की तू अख्ख्या जगाला रिक्वेस्ट दे तरच मी तुझी प्रार्थना ऐकेल? असं कुठं लिहिलंय का परमेश्वराने? प्रार्थना रिक्वेस्ट देतो, मध्यस्थीची प्रार्थना आपण करतो, मंडळी देखील मध्यस्थीची प्रार्थना करते, परंतु तुमची प्रार्थना न ऐकता इतरांना आपण प्रार्थनेची रिक्वेस्ट दिल्याने आपल्या मागण्या पूर्ण होतील हा चुकीचा गैरसमज आहे. ज्यावेळेस आपण स्वतः गुडघा टेकतो आणि देवाजवळ मागतो, आपण देवाचे लेकरू आहोत प्रियाने, त्याच क्षणाला तो आपली प्रार्थना पण ऐकतो. ठीक आहे, काही गोष्टींसाठी आपण मध्यस्थी करतो, त्याचा अर्थ प्रत्येक प्रार्थना एकाच टाईपच्या नाही, हे पहिलं लक्षात घ्या. की प्रार्थनेचे बायबलच्या वचनाप्रमाणे काही रूल आहेत, काही नियम आहेत, त्या पद्धतीनेच प्रार्थना करायची आहे. प्रत्येक प्रार्थना एकाच प्रकारची नाहीये आणि म्हणून कित्येकांना कित्येक वर्षापासून प्रार्थना करत असतात तरी उत्तर मिळत नाही, कारण त्याच वेळेने त्याच मार्गाने ते प्रार्थना करत असतात. आज आपला प्रार्थनेचा विषय नाही, परंतु खूप सुंदर त्याचे नियम आहेत प्रियांनो, की प्रार्थना कशा प्रकारची करायला पाहिजे आणि कशा प्रकारे परमेश्वर आपल्याला इन्स्टंट उत्तर देतो. रोमकरास पत्र त्याचा 6वा अध्याय आणि 1 ते 4 वचन आपण वाचून पाहू. रोमकरास पत्र 6वा अध्याय तर आता काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? असे न हो. जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कसे? आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आता काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? असे न हो. जे आपण पापाला मेलो यापुढे त्यात राहावे हे कसे? ज्या वेळेस आपण बॉर्न अगेन होतो त्यावेळेस आपण पापाला मेलो, आपण पापाला मरतो प्रियान, स्पष्ट लिहिले त्यांनी की आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कसे? करूच शकत नाही आपण पाप बॉर्न अगेन झाल्यानंतर. का? कारण पवित्र आत्मा आपल्याला बॅप्टाइज करतो, पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो, तो आपला उत्तम मार्गदर्शक आहे, तो आपला शिक्षक आहे, तो आपल्याला सत्यात चालवतो. आपण पापाला मरतो प्रियांनो, आपण पापाला मरतो, आपण पाप करूच शकत नाही. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय? आपण म्हणतो त्याला क्रुसावर खिळलं, तो मरण पावला, त्याच्याबरोबर मीही खिळलो, मीही मेलो आणि मीही पुनरुत्थित झालो. रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 9-10 आपण वचन कबुली देतो, आपण आपल्या मुखाने कबूल करतो, त्यावेळेसच आपलं तारण होतं प्रियांनो. आणि त्याच क्षणाला आपला बॅप्टिझम होतो होली स्पिरिटच्या द्वारे आणि आपण पापाला मरतो. जसा ख्रिस्त येशू मेला, त्याला पुरलं गेलं, त्याचप्रमाणे आपण त्या जुन्या मनुष्याला पुरतो, तो जुना स्वभाव आपला मरतो, त्या सर्व जुन्या गोष्टी आपल्या जीवनातल्या निघून जातात आणि आपण ख्रिस्तामध्ये उठतो, म्हणजे ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती होते. हालेलुया. खूप सुंदर वचन आहे योहान 1:12. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याच क्षणाला आपण देवाची मुले होतो प्रियांनो. अधिकार मिळतो आपल्याला त्याचे मुलं होण्याचा.
हालेलुया. त्याच क्षणाला आपण त्या महान परमेश्वराची मुले होतो. मुले, आपल्याला मुले होण्याचा अधिकार दिलाय असं वचन सांगतोय. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. कुठे आहेत ते देवाचे पुत्र? कुठे आहेत त्या देवाच्या कन्या? जर आपण बॉर्न अगेन झालो तर कुठे आहेत ते देवाचे सगळे पुत्र आणि कन्या, की जो अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. सृष्टी अत्यंत उत्कंठेने देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची वाट पाहत आहे, अपेक्षा करत आहे. सृष्टी देखील अत्यंत उत्कंठेने देवाच्या पुत्रांची प्रगट होण्याची वाट बघत आहे. सृष्टी देखील त्या देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची वाट बघत आहे. हालेलुया. म्हणजे सृष्टीला देखील माहिती आहे की आपण देवाची मुले आहोत. मग कुठे आपलं प्रगट होणं प्रियानं? कुठे आपलं प्रगट होणं? हालेलुया. सबंध सृष्टी आजपर्यंत कणत व वेदना भोगत आहे. ती वाट बघत आहे की कधी देवाची पुत्र प्रगट होतील. असेच प्रियानो, या पृथ्वीवर अनेक लोक आहेत की जे देवाच्या पुत्रांची वाट बघत आहेत, की कधी कोणीतरी येईल, माझ्यावर हात ठेवल, प्रार्थना करत आणि मला मोकळं करेल. जसं देवाच्या पुत्राने या पृथ्वीवर येऊन अनेक चमत्कार केले, अनेकांना मोकळीकता दिली, अनेक साखळ दंड तुटले गेले. तो म्हणतो ह्याही पेक्षा तुम्ही अधिक करा, याही पेक्षा तुम्ही अधिक करा. आपण कुठल्या काळात जगत आहोत? आपण ते वचन समजून घेतलंय का की देवाला त्याच्या पुत्राच्या प्रगट होण्याची वाट आहे. त्याने तो आपल्याला अधिकार दिलेला आहे. कित्येक लोक आज बंधनात आहेत प्रियांनो, कित्येक लोक आज रडत आहेत, कणत आहेत, वर्षानुवर्ष बेडवर आहेत. कित्येक अपंग आहेत, कित्येक सैतानाने त्यांना बांधून टाकलेलं आहे. अशांकडे कोण जाणार? अशांना कोण सोडणार? ते वाट बघत आहेत, जशी पृथ्वी कणत आहे आणि त्याच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची वाट बघत आहे, तसेच असे गरीब, दीन, आंधळे, लुळे, पांगळे आपली वाट बघत आहे की कधी कोणीतरी येईल आणि मला ह्या यातनेतनं मोकळं करेल. किती दिवस आपण इतरांचं ऐकणार? किती दिवस आपण आशीर्वाद घेत राहणार? कधी आपण तयार होणार आहोत? कधी आपण त्याचं काम करणार आहोत? तो येणार आहे ना प्रियांनो, त्यावेळेस तो काम करताना बघणार आहे आपल्याला. त्याने एक सुंदर दाखला दिलेला आहे. त्याला कामकरी हवे आहेत, त्याला कामकरी हवे आहेत. जगभर आपल्याला पोहोचायचं आहे. जगामध्ये आपल्याला प्रगट व्हायचं आहे प्रियांनो, आणि हीच देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. म्हणून त्याने तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. आपल्याजवळ पवित्र आत्मा आहे, आपण अभिषिक्त आहोत. ज्या दिवशी आपण बॉर्न अगेन झालो त्या दिवशी आपण परिपूर्ण झालेलो आहोत. ख्रिस्त आपल्यामध्ये आहे, पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. तो आपल्याला कधीच सोडत नाही आणि कधीच टाकत नाही. आपले शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, मंदिर. हालेलुया. आपल्याला प्रगट व्हायची वेळ आलेली आहे. अतिशय थोडे दिवस आहेत. सर्वांना विचारलं की तुमच्या बँकेत बॅलन्स किती आहे? प्रत्येक व्यक्तीला आपल्या अकाउंट मधला बॅलन्स निश्चित माहित असतो. त्यांचं लक्ष बॅलन्सवर असतंच, मधनाधनं खर्च झाला की किती उरले.
पण आपल्या आयुष्याच्या दिवसाचा बॅलन्स किती आहे हे कुणालाच माहित नाही प्रियांनो. आणि तो येण्याचा दिवसही आपल्याला ठाऊक नाही. पण किती जागरूकतेने जगायचं आहे आपल्याला, प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला. हालेलुया. आपल्याला आपली जागा कळली पाहिजे. आपण फाइंड आउट केलं पाहिजे की आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत. शोधा की आपल्या मालकीचं काय आहे. हालेलुया. 1 योहान, जसा बायबलमध्ये एक उदाहरण आहे, सर्वांना माहिती आहे जुन्या करारात, की कालेब आणि यहोशवा कनान देश बघायला जातात. ती पूर्ण स्टोरी आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तेवढं सांगत नाही मी. परंतु त्यात कालेब येतो आणि यहोशवाला म्हणतो की तुला तर माहित आहे परमेश्वराने काय प्रॉमिस केलेलं, की मला तो डोंगर दे, डोंगर. ते जायंट्सला राहत होते प्रियांनो. तो कालेब म्हणतो मला तो डोंगर दे, प्रभू माझ्या बरोबर असला तर मी त्यांना हरवल, मी त्यांचा पराभव करल. डोंगर मागतो कालेब. आपल्याला आपली राहतो ती सोसायटी मागायची आहे, आपल्याला आपण जी राहतो ती सिटी मागायची आहे, आपल्याला आपण राहतो तो देश मागायचा आहे. हे लोक आपलेच प्रियांनो, हे वतन आपलं आहे, हे लोक आपले. त्यांच्याकडे कोण पोहोचणार, त्यांना कोण खरा ख्रिस्त गाजवणार, त्यांना कोण सांगणार की सार्वकालिक जीवन म्हणजे काय आहे. त्यांना माहितीच नाही की मरणानंतरचं जीवन काय आहे. त्यांना ठाऊकच नाहीये की सार्वकालिक जीवन म्हणतात कशाला. प्रियांनो, मलाही माहित नाही की किती जणाला माहित आहे की सार्वकालिक जीवन म्हणजे काय. सार्वकालिक जीवन म्हणजे फक्त अनंत काळाचं जीवन नव्हे, की आपण कंटिन्यू जगत जगत जगतच राहणार, की ज्याला अंतच नाही. हेच फक्त नव्हे प्रियांनो, सार्वकालिक जीवनात परमेश्वराचा स्वभाव आहे. तिथे दुःख नाही, तिथे क्लेश नाही, कष्ट नाही. आणि ते सार्वकालिक जीवन ज्या दिवशी आपण बॉर्न अगेन होतो त्याच क्षणाला आपल्याला मिळते. ज्याला ख्रिस्त लाभला आहे त्याला ते जीवन लाभलेलं आहे. आणि त्याच क्षणी आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये पाऊल टाकतो प्रियांनो. हालेलुया. हे अद्भुत आहे लाईफ. ख्रिश्चॅनिटीचं जे जीवन आहे, ख्रिस्तामध्ये जे चालणं आहे, ते अद्भुत जीवन आहे. आपल्याला कणानामधलं जीवन मिळालेलं आहे. आपल्याला ख्रिस्तामध्ये चालायचं आहे. आपल्याला सर्व अधिकार त्याने दिलेले आहे. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 13व वचन. योहान याचा पहिला अध्याय आणि 13व वचन. त्यांचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. मी 12 पासून वाचते. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आपण बघितलं त्यांचा जन्म म्हणजे आपला जन्म. जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला आहे. हालेलुया. आपला आई वडिलांपासून झालेला जन्म रक्तापासून झालेला आहे.
जे आपण पहिले आई वडिलांपासून बायोलॉजिकली जन्मलो, ते जीवन म्हणजे रक्त आहे आपल्यामध्ये, रक्त, म्हणून आपण जिवंत आहोत. फिजिकली आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, त्याला जीवन म्हटलेलं आहे. परंतु तो म्हणतो ज्यांचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा, अगर मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही तर देवापासून झाला. म्हणजे जे आपण बायोलॉजिकली जन्मलो ते जीवन संपलं. ज्या दिवशी आपण बॉर्न अगेन झालो ते जीवन मेलं. म्हणून आपण म्हणतो की आपण पापाला मेलो, ते जीवन मेलो आणि आपण देवापासून जन्मलो. आपण देवापासून जन्मलो. कसे? तर ज्या वेळेस आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला, त्यावेळेस त्याच्यामध्ये मांस होतं, रक्त होतं आणि हाड पण होती. परंतु ज्यावेळेस त्याला क्रुसावर दिलं प्रियांनो, आणि शेवटी आपण बघतो की रोमन शिपाई येऊन त्याच्या हृदयामध्ये भाला घुसवतो आणि त्याचं हार्ट रप्चर होतं. त्या हार्ट मधून पाणी आणि रक्त संपूपर्यंत वाहिलेलं आहे. रक्ताचा थेंबही त्याच्या शरीरात राहिला नाही. येशू ख्रिस्त जेव्हा मानवी स्वरूपाने या पृथ्वीवर आला, त्याला क्रुसावर टांगलं, अशा प्रकारे त्याचा अंत झाला की त्याच्या शरीरात एक थेंबही रक्त राहिलं नाही आणि त्याला पुरण्यात आलं. तो पुरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्या मधून पुन्हा उठला. ज्यावेळेस उठला त्यावेळेस तो शिष्यांना भेटायला गेला. शिष्यांनी प्रथम त्याला ओळखलं नाही, त्यांना वाटलं भूत आहे काय, परंतु त्याने शरीर दाखवलं. त्या शरीरात रक्त नव्हतं प्रियांनो. रक्त फिजिकल बॉडी मध्ये जर रक्त असेल तरच जीवन असतं. पण ज्या वेळेस येशू ख्रिस्त उठला त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये रक्त नव्हतं. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 11वं वचन. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. हालेलुया. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. हालेलुया. मग ज्या वेळेस आपण बॉर्न अगेन झालो तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद प्रभू की त्याने आपले मर्त्य शरीरेही जिवंत केले. आणि म्हणून म्हटलेलं आहे ज्याच्या ठाई ख्रिस्त तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. दोन ख्रिश्चॅनिटी असू शकत नाही, दोन ख्रिश्चन व्यक्ती असू शकत नाही की एक नवीन जुना पण जन्म जगू शकतो आणि नवीन पण जन्म जगू शकतो. असं पॉसिबलच नाही. एक तर तो दैहिक जीवनात जगत असणार, नाही तर तो नवीन उत्पत्ती म्हणूनच जगत असणार. एकच जीवन आहे आपलं, एकच जीवन आहे प्रियांनो. हालेलुया. म्हणून आपल्याला जी नवीन उत्पत्ती म्हटलेलं आहे ते जीवन समजणं गरजेचं आहे, तर आपण अंधारात चालणारच नाही. आपल्याला त्या महान देवाचे पुत्र प्रगट करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला आपण सुरुवातीलाच वाचलं
की जे दैहिक आहेत ते मानवी जीवनाने जगतात, मानवी स्वभावाने जगत आहे, मानवी जीवनात जगत आहे. ज्यावेळेस आपण बॉर्न अगेन होतो त्यावेळेस आपण मानवी जीवनाप्रमाणे जगत नाही. आत्ताच बघितलं की आपण आध्यात्मिक जीवनामध्ये वाढत जातो, आध्यात्मिक जीवनामध्ये आपली प्रगती होते, आत्म्याप्रमाणे आपलं चालणं असतं, आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालू लागतो. हालेलुया. आपला जुना स्वभाव, आपल्या जुन्या सवयी, आपला जुना मनुष्य तो आपल्यामधून मरतो आणि आपण नवीन उत्पत्ती असे होतो. नवीन उत्पत्तीमध्ये आपण बघितलं प्रियांनी, ख्रिस्तामध्ये चालणं काय, त्याचे पुत्र आणि कन्या प्रगट होणं आहे. ज्यावेळेस पाऊल एका ठिकाणी गेला आणि त्याला सर्प चावला, तो पटकन गुडघ्यावर आला नाही की अरे प्रभू आता मला साप चावला काय करू. त्याने तो सर्प केलेल्या शेकोटीत फेकला आणि परत प्रीचिंगला सुरुवात केली. कित्येक लोक वाट बघत होते की आता ह्याला हा सर्प चावलाय, थोड्या वेळात हा बेशुद्ध पडेल किंवा मरेल. पण पावलानी तो हाताला लागलेला असताना चटकन झटकला, त्या अग्नीमध्ये फेकला आणि परत आपली प्रीचिंग सुरू केली. तसंच दुसऱ्या एका ठिकाणी दाखवण्यात आलेल्या वचनामध्ये तो प्रीचिंग करत असताना बराच उशीर झाला आणि एक खिडकीत मनुष्य बसला होता. त्याला गुंगी आली आणि त्याला झोप लागली आणि झोपेत तो वरून खाली पडला. पाऊल फर्स्ट एड बॉक्स घेऊन गेला नाही प्रियांनो खाली, त्याला आता लागलं असेल आपण पट्टी करावी. तो गेला खाली आणि त्याचं जीवन माग ऑर्डर केली आणि त्याचं जीवन परत मागितलं आणि परत जाऊन प्रीचिंग करायला सुरुवात केली. पेत्रालाही आपण एका ठिकाणी बघतो की ज्यावेळेस तुर्कस एक्सपायर्ड होती त्यावेळेस सगळेजण त्याला सांगतात आणि तो प्रार्थनेला जातो. सगळे सांगतात ती खूप चांगली होती, ती दानशूर होती, तो सगळ्यांना बाहेर काढतो, कुणाचंच ऐकत बसत नाही, सर्वांना बाहेर काढतो, गुडघ्यावर प्रार्थना करतो, तिला परत बॅक बोलवतो आणि निघून जातो प्रीचिंग करतो. हे जीवन आपलं आहे. ह्या नवीन उत्पत्तीमध्ये आपल्याला जगायचं आहे प्रियांनो, की आपल्याला सर्व अधिकार दिलाय, त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये कार्य करतो तो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, त्याने आपल्याला अभिषिक्त केलेला आहे. आपण जे बोलू ते घडतं, आपण जे बोलू ते घडतं. आपल्या मुखामध्ये त्याने सामर्थ्य दिलेलं आहे. हे आपल्याला त्याला जगामध्ये प्रगट करायचं आहे, हे आपल्याला जगाला सांगायचं आहे. हे नवीन उत्पत्ती मधलं जीवन आहे, ना की आपण इतरांच्या कडं अनेक वेळा प्रार्थनेच्या रिक्वेस्ट देणं आणि जंगलातलं जीवन जगणं. नाही, आपण कणाणामधले आशीर्वादित लेकरं आहोत. त्याने आपल्याला ऑलरेडी आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ठेवलेले आहेत प्रियाने. त्याने ऑलरेडी आपल्यासाठी सर्व काही पूर्ण केलेलं आहे प्रियाने. त्याने आपल्याला नीतिमान ठरविलेले आहे. तो देवाचा स्वभाव त्याच दिवशी आपल्याला प्राप्त झालेला आहे. ज्या दिवशी आपण बॉर्न अगेन झालो त्याच दिवशी देवाचं जीवन आणि देवाचा स्वभाव आपल्यामध्ये आलेला आहे. देवाचा स्वभाव म्हणजे तो कधीच न चुकणारा देव, राईटचेसनेस मध्ये चालणार, ऑलवेज राईट, कधीच न चुकणारा देव. आपण कशी चुकू शकतो? त्याचा स्वभाव आपल्याला मिळालेला आहे, तो प्रीतीने भरलेला देव. ती प्रीती, तो कळवळा आपल्यामध्ये त्याच दिवशी आलेला आहे. आपण पाप करूच शकत नाही, पापाची सत्ता आपल्यावर चालतच नाही. मरणाची आणि पापाची सत्ता याची नांगी परमेश्वराने येशू ख्रिस्ताने मोडून टाकलेली आहे, त्यावर विजय मिळविलेला आहे, सैतानाला हरवलेला आहे. एकदा पास्टर विकास कांबळेंना आमच्या मीटिंग मध्ये बोलवलेलं असताना त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं.
पूर्ण जगातले डिमन्स एकत्र झाले आणि तुम्ही जर त्याच्या अगेन्स्ट एकटे उभे असाल तर विजय तुमचाच आहे. आणि त्या दिवसापासून आमच्या ग्रुप मधली काय माझी सुद्धा भीती मरून गेली होती की तो हारलेला आहे, त्याचं कुठलंच हत्यार आपल्यावर चालत नाही, कुठलंच भय धरण्याची भय बाळगण्याची गरज नाही. तर आपण जे बोलू तेच घडणार आहे आपल्यामध्ये. तो म्हणतो की तुम्ही सगळं शस्त्र धारण करून उभे राहा, त्याला अडवा म्हणजे तो पळून जाईल, त्याला अडवा म्हणजे तो पळून जाईल म्हटलेला आहे. ज्या प्रभू परमेश्वराने त्या सैतानाला बनवलं त्याला माहित आहे त्याच्यातलं मेकॅनिझम की त्याला अडवल्यावर तो पळूनच जातो. मनुष्याला उभं राहण्यास सांगितलेलं आहे आणि सैतानाला अडवा म्हणून सांगितलेलं आहे. वचनात म्हटलं की तो पळून जाईल. असं जीवन आपल्याला जर येशू ख्रिस्ताचा आपण अभ्यास केला तर एक सुंदर उदाहरण आहे. येशू ख्रिस्ताला पिलाताकडे नेतात आणि पिलात त्याला कितीतरी वेळा प्रश्न विचारत राहतो, येशू उत्तर देत नाही. तो म्हणतो तू माझ्याशी बोलत का नाहीस, तू मला उत्तर का देत नाहीस, तुला माहित आहे का की तुला वधस्तंभावर द्यायचं अधिकार मला आहे आणि तुला सोडवायचाही अधिकार मला आहे. प्रभू येशू खूप सुंदर उत्तर देतो त्यावेळेस की जर वरून तुला अधिकार मिळाला नसता ना तर तू हे बोलला नसतास. जर वरून तुला अधिकार मिळाला नसता तर तू हे बोलला नसतास. कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता हे पिलाताला माहिती. पिलात कुठला अधिकार त्याच्यावर चालू शकत नाही, पण हे विधी लिखित होतं, पित्याने अधिकार दिला होता म्हणून ते घडलं. तोच अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे. तो आपल्यासाठी त्या अधोलोकात गेला आणि सर्व प्रकारच्या चाव्या, सर्व प्रकारचे अधिकार आणि त्या परमेश्वर पित्याबरोबरचा समेट त्यांनी केला. आपल्याला जर आपली जागा कळली तरच आपण त्या नवीन जीवनामध्ये चालू शकतो, तरच आपण त्या नवीन उत्पत्तीमध्ये चालू शकतो. मला जर माझी जागाच ठाऊक नसेल तर मी नवीन उत्पत्ती चालूच शकत नाही. मला जर माझा अधिकारच माहित नाही तर मी नवीन उत्पत्तीमध्ये चालूच शकत नाही. पिता स्वर्गात बसलेला आहे आणि येशू ख्रिस्तही त्याच्या मध्ये अधिकारयुक्त बसलेला आहे. पवित्र आत्मा या पृथ्वीवर कार्य करत आहे आणि जे स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली एकच अति उच्च नाव आपल्याला दिले, तो म्हणतो त्या नावात तुम्ही कार्य करा, ते अधिकार वापरा. ते अधिकार आणि सत्ता तुम्हाला देण्यात आलेली आहे. राज्य करा, राज्य. आपल्याला या पृथ्वीवर राज्य करायचे म्हणून ही पृथ्वी आणि सृष्टी वाट बघत आहे त्याच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रियाने. आपल्याला राज्य करायचं आहे. तो 1 पेत्र 2:9 मध्ये म्हणतो की तुम्ही माझे राजकीय याजक गण आहात, तुम्ही माझे स्वतःचे लोक आहात, तुम्ही माझे पवित्र राष्ट्र आहात. आपण त्याचे पुत्र आणि कन्या, राजकुमार आणि राजकन्या आहोत प्रियाने. आपल्याला त्याप्रमाणे ह्या पृथ्वीवर राज्य करायचं आहे, ना की गरिबी, ना की आजारात जीवन जगायचं आहे. आपण सियोनेतले आहोत प्रियाने. आपण स्वर्गीय नागरिकत्व पावलेले आहोत. आपण इंडियात जन्मलो म्हणून इंडियन किंवा अमेरिकेत जन्मले म्हणून अमेरिकन नाही. आता न्यू बॉर्न म्हणजे आपण सियोनेत जन्मलेले आहोत. सियोनेतला कुठलाच रहिवासी म्हणू शकत नाही की मी आजारी आहे, मी गरीब आहे. हालेलुया. कारण आपलं जे बायोलॉजिकली जीवन होतं ते मेलं, ते संपलं. रक्तामध्ये सगळे दोष असतात, रक्तामध्ये सगळे डिझीज असतात, पण आपण नवीन उत्पत्ती आहोत. कुठलाच आजार आपल्यावर राज्य करू शकत नाही, कुठल्याच आजाराने आपल्याला मरण येऊ शकत नाही. जर वचनाचं पूर्ण ज्ञान असेल
तर आपण दैवी आरोग्यातच चालणार, आपण समृद्धीमध्येच चालणार, आपण आशीर्वादितच जीवन जगणार, आपण इतरांसाठी आशीर्वादित होणार, आपण ज्याच्यावर हात ठेवू तो बरा होईल. हे सुंदर जीवन आपल्याला दिलेलं आहे प्रिया. हे ख्रिस्ती जीवन आपल्याला जगायचं आहे. ह्या ख्रिस्ती जीवनात आपल्याला चालायचं आहे, परंतु आपली त्याच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात वाढ होणं गरजेचं आहे. आपल्याला बालक स्टेज मधनं पित्याच्या स्टेज मध्ये येणं गरजेचं आहे. आपल्याला जे देवाने गिफ्ट दिलेले आहेत त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. आपल्याला आपली जागा ओळखणं गरजेचं आहे. आपल्याला त्या ख्रिस्ताचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आपल्याला त्या ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने जाणणं गरजेचं आहे. जर आपल्याला वचनाचं प्रकटीकरण नसेल, जर आपल्याला वचनाचं ज्ञान नसेल, तर आपण सफरिंगचं जीवन जगू. आपल्या 1000 वर्षानुवर्ष कितीही प्रार्थना केल्या तरी जाणार नाही. आपली गरिबी कितीही प्रार्थना केल्या तरी हटणार नाही, कारण आपला विश्वास नाही. आपण जुन्याच दैहिक जीवनामध्ये जगत आहोत, पण आपण ती बालकपणाची स्थिती सोडून प्रौढतेपर्यंत जर जायचं असेल, जे विजन आपलं आहे, जो दृष्टांत आपल्या समोर आहे, देवाने आपल्यासाठी जो प्लॅन केलेला आहे, तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला त्याच्या ज्ञानात आणि त्याच्या कृपेत वाढलंच पाहिजे. त्याच्या ज्ञानात आणि त्याच्या कृपेत वाढलंच पाहिजे. ज्यावेळेस आपली ती वाढ होतच आहे, होतच आहे, होतच आहे. आपण रोज अपवर्ड आणि फॉरवर्ड जातो, रोज गौरवातून गौरवात, रोज विश्वासातून विश्वासात. जे काल होतो ते आज असूच शकत नाही. रोज आपण एक पायरी चढतो, रोज आपण एक पायरी चढतो प्रिया. आणि खरोखर आपल्या मधून त्याचे आशीर्वाद बाहेर पडतात, आपल्या मधून त्याचा आशीर्वाद बाहेर पडतो, आपल्या मधून त्याचा अभिषेक बाहेर पडतो, आपल्या मधून त्याचा प्रकाश बाहेर पडतो. कारण सर्व काही आपल्या मध्ये आहे. ज्याच्यामध्ये ख्रिस्त आहे तो नवीन उत्पत्ती आहे. जो जगात आहे त्याहीपेक्षा जो माझ्यात आहे तो श्रेष्ठ आहे. हालेलुया. मी कोण आहे? नवीन उत्पत्ती आहे. जसा तो आहे तशी मी आहे. त्या महान परमेश्वराचे आपण लेकर आहोत. जसा तो तशी मी आहे. या जगामध्ये मला राज्य करायचंय. त्या महान राजांच्या राजाची पुत्र आणि कन्या आपण आहोत. जगामध्ये पंतप्रधानांना भेटायला गर्दी असते. मोदी येणार, मोदी सरकार, मोदी येणार, मोदी. राजा तर नाही आता सध्या देशामध्ये, परंतु राष्ट्रपती, पंतप्रधान अशा लोकांना भेटण्यास गर्दी असते. परंतु आपला जो राजांचा राजा आहे त्याचे आपण पुत्र आणि कन्या आहोत. आपण आपली जागा ओळखली पाहिजे. त्या जगामध्ये जे आहेत ना, अंबानी, टाटा, बिर्ला, त्याही पेक्षा श्रेष्ठ जीवन आपलं आहे प्रियांनो. आपलं कुठलं जीवन बँक बॅलन्सवर, कुठल्या जॉबवर, कुठल्या नोकरीवर नाही, तर आपलं आपल्या परमेश्वरावर सर्व जीवन अवलंबून आहे. आपला सोर्स आपला पिता परमेश्वर आहे. त्या अद्भुत जीवनाचा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. रोज त्या अद्भुत जीवनामध्ये चालायचं आहे, चालायचं आहे. तो अनुभव 2 वर्षापासून आम्ही घेत आहोत. की ज्या दिवशी आम्हाला समजलं की नवीन उत्पत्ती म्हणजे काय, जुना मनुष्य संपतो, जुना स्वभाव मरतो, तो परत वर डोकं काढूच शकत नाही, पाप आपल्यावर सत्ता करूच शकत नाही. आपण केवळ आणि केवळ सत्य मार्गात चालतो, म्हणून आपल्यावर आजार येत नाही, आपल्यावर गरिबी राज्य करू शकत नाही. आपण आशीर्वादित जीवनच जगू शकतो, कारण ज्याच्या ठाई ख्रिस्त आहे तो नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. आणि हे जीवन तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेलं आहे. त्याची इच्छा ती आहे की आपण ह्या पृथ्वीवर आशीर्वादित जीवन जगावं. जे आदामाच्या चुकीने गेलं होतं, त्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला परत ते जीवन दिलेलं आहे प्रिय.
ख्रिस्तामध्ये आपलं जीवन आहे. ख्रिस्ताला आपल्याला प्रगट करायचं आहे आणि ती वेळ तिकट का आलेली आहे. वेळ खूप थोडा आहे प्रियांनो, वेळ खूप थोडा आहे. म्हणून प्रत्येकाला जागृत होण्याची गरज आहे. या पुस्तकामध्ये, या शास्त्रामध्ये प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आहेत. जीवनाचा खरा मार्ग हे आहे. त्यामध्ये खोलवर अभ्यास करणं गरजेचं आहे. ते आपलं रोजचं जेवण आहे प्रियांनो. ती आपली जीवनाची भाकर आहे प्रियांनो. जितकं तुम्ही या वचनामध्ये खोल जाताल तितकं तुम्ही अधिक सुंदर सुंदर देवाचा अनुभव घेताल, तितकं अधिकरित्या त्या पित्याला ओळखताल, तितकं अधिकरित्या त्या ख्रिस्ताला ओळखताल. त्याच्याबरोबर घट्ट प्रकारचं नातं तुमचं जोडलं जाईल. ख्रिस्तामध्ये तुम्ही चालता. जो मला सामर्थ्य देतो त्याच्या ठाई सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. कुठलीच परिस्थिती आपल्यावर हावी होऊ शकत नाही, कुठलाच आजार आपल्यावर हावी होऊ शकत नाही. परिस्थितीवर चालण्याचं आपण शिकतो. परिस्थिती येणार पण त्या टिकणार नाहीत प्रियांनो, त्या टिकणार नाहीत. तर त्यावर आपण सहजरित्या चालू शकतो. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंदच करा. कुठल्याही परिस्थितीला परमेश्वराच्या वचनामध्ये उत्तर आहे आणि त्या सैतानाला उत्तर देण्यासाठी वचन काफी आहे. वचनापुढे टिकूच शकत नाही. म्हणून हर एक परिस्थितीला आपल्याला वचन वापरायचं आहे. त्याची शस्त्र सामुग्री धारण करून उभं राहायचं आहे त्याला अडवण्यासाठी. प्रियांनो, सैतानाच्या कुठल्याच हल्ल्याला घाबरू नका. सैतानाचे डावपेच ओळखायला शिका. तो हारलेला आहे, तो फक्त डरकाळी मारतो, पण त्याच्यामध्ये कुठलंच सामर्थ्य नाही, कुठलंच सामर्थ्य नाही. त्याला घाबरण्यासारखी कुठलीच गोष्ट त्याच्यामध्ये नाही. म्हणून आपल्या मनाचं नूतनीकरण करा. वचनाने रोज आपल्या मनाचं नूतनीकरण करा. त्या जगाबरोबर समरूप होऊ नका प्रिय. या सर्व जगाचा नाश होण्याची वेळ जवळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा नाश होणं हे इष्ट आहे. वचनाप्रमाणे ते घडत आहे. फक्त एकच आहे की देवाचं वचन हे टिकणार आहे. त्यालाच बिलकुल राहायचं आहे, कारण वचन हे स्वतः देव आहे. वचनाशिवाय आपण जगू शकत नाही. वचन आपल्या जीवनात कार्य करतं, कारण ते सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. म्हणून वचनात गळून जाणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की आपण रोज बायबल वाचतो, प्रार्थना करतो, रोजचा दिवस येतो, रोजचा दिवस जातो, परंतु आपल्याला बायबल नुसतं वाचायचं नाही प्रियांनो. तर त्या बायबल मधल्या वचनावर मनन करायचं आहे. त्या परमेश्वराची इच्छा जाणून घ्यायची आहे. त्या परमेश्वराचा स्वभाव त्यामधून जाणून घ्यायचा आहे. तो काय म्हणत आहे ते ओळखायचं आहे. त्याचं प्रगटीकरण काय आहे, तो आपल्याला काय सांगू इच्छितो हे जाणून घ्यायचं आहे. जाणून त्याप्रमाणे चालायचं देखील आहे. त्याप्रमाणे चालायचं देखील आहे. मला वाटतं की वेळ होऊन गेलेला आहे. बोलतच राहील तरी असो. मला वाटतं सर्वांना कळलं असेल की ख्रिस्तामधलं जे जीवन आहे ती नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले. जुनं जीवन जगू नका प्रियांनो. त्या जंगलामध्ये फिरू नका. 40 वर्ष इस्रायल लोक फिरले आणि त्यांना विश्वासाच्या वचनदत्त देशामध्ये देवाच्या विसाव्यात जाता आलं नाही. परंतु आपल्याला जर देवाचं खरं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, बालक स्थितीतून आपण प्रौढतेपर्यंत जर पोहोचलेलो आहोत, त्या वचनावर मनन करा. आज जे काही वचन मी तुम्हाला शेअर केलेली आहेत त्या वचनांवर आणखीन अभ्यास करा की खरंच हे नवीन जीवन वेगळं जीवन आहे का.
खरंच ह्या जीवनामध्ये आपण बोलतो तसं घडतं का? खरंच ह्या जीवनामध्ये आपण हात ठेवला तर लोक बरे होतील का? होय प्रियांनो, ते सामर्थ्य आज तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. धन्य आपण की या शेवटल्या काळामध्ये आपण जगत आहोत, की आपल्याला मरणाचा अनुभव येणारच नाही. सॉरी. प्रभूचं येणं इतकं जवळ झालेलं आहे की धादांतपणे आपण सांगू शकतो की आपल्याला मरणाचा अनुभव येणार नाही, आपलं शरीर कुजणार नाही, आपण क्षणात निमिषात बदलणार आहोत आणि वर उचलले जाणार आहोत. त्यासाठी तयार राहा प्रियांनो. नवीन जीवनाचा अनुभव घ्या की ज्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन आणि ज्या जीवनामध्ये देवाचा स्वभाव आपल्याला कळतो, आपण त्याच्यासारखे होतो, त्याचे पुत्र होतो, त्याच्या पुत्राचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. सियोनचे रहिवासी आपण होतो. सियोन मध्ये आपला जन्म झालेला आहे. आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे. आपलं स्थान त्या जगामध्ये नाही प्रियांनो. त्यावेळेस आपण आपली जागा ओळखाल, निश्चित न्यू क्रिएशन मध्ये जगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव बाप करू आणि सर्व वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद. Praise the Lord. God bless you all.